पाऊस बाहेर कोसळत होता आणि आत आमच्या मनात विचारांची कावर माजली होती. ज्या तेजसच्या एका नजरेसाठी मी 7वीपासून आसुरलेले होते, तोच आज माझ्या इतक्या जवळ होता की त्याच्या श्वासांची ऊब मला माझ्या मानेवर जाणवत होती. पण हे प्रेम होतं की केवळ एक क्षण भुरंग ओढ? हे गुपित अजूनही त्या हॉटेलच्या बंद खोलीत दडलेलं होतं. माझं नाव काजल. दिसायला मी साधी असले तरी मनातून मात्र तेजससाठी नेहमीच व्याकुळ असायचे. तेजस, माझा आत्याचा मुलगा. गोरापानवरनं उंच शरीरयष्टी आणि त्याचे ते भेदक डोळे. ज्या दिवशी आई बाबा गावाला गेले होते आणि नशिबाने तेजसला माझ्या घरी आणून सोडलं. बाहेर विजा कडाडत होत्या आणि अचानक घरातली लाईट गेली. अंधार झाला आणि माझ्या काळजाचा ठोकाच चुकला. तेजस सोफ्यावर बसून फोन बघत होता. मी त्याच्या बाजूला जाऊन बसले. त्या अंधारात आमची नजरानजर झाली. त्याच्या डोळ्यात एक वेगळंच तेज होतं. मी धीर एकटवला आणि मनातलं साचलेलं सगळं बोलून टाकलं. तेजस, मला तू खूप आवडतोस, खूप वर्षांपासून. माझं वाक्य पूर्ण व्हायच्या आतच त्याने मला मिठीत आवळलं. त्याच्या त्या घट्ट मिठीत मी लाजून चूर झाले. त्याने माझ्या कानात हळूच विचारलं, काजल, मला एक चुंबन मिळेल का? मी केवळ डोळे मिटून होकार दिला आणि आमच्या प्रेमाला पावसाला तिथूनच खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. काही दिवस फोनवर बोलण्यात गेले. आमचं गुपित कोणालाही कळणार नाही याची आम्ही काळजी घेत होतो. पण एक दिवस तेजस म्हणाला, काजल, किती दिवस असे फोनवर बोलायचं? कधीतरी निवांत भेटूया. पण फक्त भेटायचं नाही, तर आपल्याला खूप मज्जा करायची आहे. अशी मज्जा जी प्रत्येक प्रेमी युगुल करतात. त्यांचं बोलणं ऐकून माझ्या अंगावर शहारीच आली. मला समजलं होतं त्याला काय सुचवायचं आहे. माझ्या मनात एकीकडे भीती होती आणि दुसरीकडे त्याला भेटण्याची तीव्र ओढ होती. शेवटी 3 दिवसानंतर आम्ही त्या हॉटेलमध्ये भेटायचं ठरवलं. ठरवल्याप्रमाणे मी कॉलेजला जाते असं सांगून बाहेर पडले. तेजस गाडी घेऊन आला होता. त्याने मला गाडीवर बसवलं. आम्ही शहराबाहेरच्या एका एकांतात हॉटेलमध्ये पोहोचलो. हॉटेलच्या त्या रूममध्ये पाऊल ठेवताच वातावरणात एक वेगळीच धुंदी पसरली होती. मी सुंदर अशी लाल रंगाची नेटची साडी नेसली होती, जी माझ्या सौंदर्याला 4 चांद लावत होती. रूममध्ये गेल्या गेल्या तेजसने मला मागून मिठीत सामावून घेतलं. त्याच्या हातांचा तो नाजूक व मऊ स्पर्श माझ्या पाठीवरून फिरू लागला होता आणि माझ्या अंगात एक वेगळीच आग पेटली होती. त्याने त्याचे ओठ माझ्या मानेवर टेकवले आणि हळूच गरम हुंकार सोडला. त्या एका स्पर्शाने मी बेधुंद झाले. माझा उत्साह आता आभाळाला टेकून पाहत होता. त्याने मला वळून स्वतःकडे बघायला लावलं. माझ्या साडीचा पदर खांद्यावरून खाली निसटला होता, पण मला त्याचं भान नव्हतं. माझ्या डोळ्यात माझ्यासाठी असलेली ओढ पाहून मी शरमेने पाणी पाणी झाले होते. हॉटेलच्या त्या बंद खोलीत फक्त आम्ही दोघंच होतो. बाहेरच्या जगात आम्हाला विसर पडला होता. तेजसने मला जवळ ओढलं तेव्हा त्याच्या अंगाचा सुगंध मला वेड लावत होता. मी नेसलेली सुंदर नेटची साडी आणि त्यावरचा माझा रेशमी झगा माझ्या सौंदर्याला 4 चांद लावत होता. तेजस माझ्याकडे डोळे फाडून बघत होता, जणू तो पहिल्यांदाच असा पाहत असावा. त्याच्या नजरेतील ती ओढ पाहून मी लाजून चूर झाले. त्याने माझ्या गालाला स्पर्श केला. तो नाजूक व मऊ स्पर्श होता. माझ्या पोटात गोळा आला. त्याने हळुवारपणे माझा हात हातात घेतला आणि बेडवर हळुवारपणे माझ्याजवळ बसायला सांगितलं. काजल, तू आज खूपच मोहक दिसत आहेस. तो हळूच कुजबुजला. त्याचे शब्द ऐकून माझ्या अंगात एक लहर पसरली. त्याने मला नाजूक गुलाबी गालावर हळुवार चुंबन घेतलं. त्या स्पर्शाने माझ्या अंगावर शहारे आले. हळूहळू त्याचे ओठ माझ्या ओठांच्या जवळ आले. आम्ही दोघेही बेधुंद झालो होतो. जेव्हा त्याने आपले ओठांवर ओठ टेकवले तेव्हा जणू काळ थांबला होता. मी त्याच्या ओठांच्या प्रतिसादाला साथ दिली. आम्ही दोघेही त्या ओठांच्या रसपानात हरवून गेलो होतो. त्याच्या मिठीत मला इतकं सुरक्षित वाटत होतं की माझं हृदय त्याच्या हृदयात विलीन झालं होतं असं मला वाटलं. तेजस आता अधिक जवळ आला होता. त्याने माझा साडीचा पदर खांद्यावरून खाली केला. माझ्या खांद्यावर त्याने माझ्या उष्ण श्वासांचे गरम ओंकार सोडले. त्या एका स्पर्शाने मला नको नकोसं झालं होतं, पण मनातली ती ओढ काही केल्या कमी होत नव्हती. त्याने प्रेमाने माझ्या पाठीवरून अंगावरून हात फिरवला. तो माझ्या नखापासून ते केसापर्यंत मला निहाळत होता. त्याच्या त्या नजरेने मी पूर्णपणे घायाळ झाले होते.
त्याने मला पुन्हा एकदा मिठीत सामावून घेतलं आणि माझ्या केसांतून हात फिरवत होता. तेजस, हे सगळं स्वप्न तर नाही ना? मी लाजत विचारलं. त्याने माझ्या डोळ्यात बघून गालातल्या गालात एक सूचक हास्य दिलं. तो म्हणाला, हे स्वप्न नाही काजल, हे आपलं सत्य आहे. त्यानंतर आमचा तो प्रणयपट असाच सुरू राहिला. त्याने मला अशा अनेक गोष्टी शिकवल्या ज्या मला कधीच माहीत नव्हत्या. आम्ही बराच वेळ त्या एकांतात एकमेकांचे होऊन गेलो होतो. त्या खोलीत फक्त प्रेमाचा वास होता. आम्ही एकमेकांच्या भरभरून प्रेमात बुडालो होतो. पण त्या सुखाच्या क्षणातही माझ्या मनात एक अपराधीपणाची भावना आणि थोडी भीती दडलेली होती. हे सगळं कोणाला कळलं तर? पण तेजसच्या मिठीत गेल्यावर मी सगळं विसरून जायचे. तो दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय दिवस होता. पण मला कुठेतरी माहीत होतं, या हॉटेलमधील भेटीनंतर आमच्या आयुष्यात एक नवीन रहस्य उघड टाकणार आहे. हॉटेलच्या त्या रूममधील तो धुंद क्षण संपला होता. आम्ही दोघेही बाहेर पडलो, पण आमच्या मनावर अजूनही त्या नाजूक मऊ स्पर्शाची मोहिनी होती. तेजसच्या गाडीवर बसताना माझ्या अंगावर शहारे होते. त्याने पुन्हा एकदा माझा हात हातात घेतला आणि हळूच दाबला. जणू तो मला सांगत होता की हे सगळं आपलं गुपित आहे. घरी पोचल्यावर मी आरशात स्वतःला बघितलं. माझे डोळे पाणावले होते, पण ते आनंदाश्रू होते की भविष्याची भीती, हे मला समजतच नव्हतं. माझं गुबगुबीत शरीरयष्टी आणि तेजसने दिलेली ती घट्ट मिठी, हे सगळं आठवून मी पुन्हा एकदा लाजेने चूर झाले. काही दिवस उलटले. तेजसने फोन आता कमी झाले होते. मी मेसेज करायचे, पण तो फक्त किंवा बिझी असे रिप्लाय द्यायचा. माझ्या मनात एक वेगळीच ओढ होती, पण त्याच्या वागण्याने मला अपराधीपणाची भावना छळू लागली. एक दिवस मी त्याला फोन केला आणि थेट विचारलं, तेजस, तू बदलला आहेस का? तो शांत झाला. त्याच्या त्या हळुवार आवाजात एक धार होती. तो म्हणाला, काजल, त्या दिवशी हॉटेलमध्ये जे झालं त्याचे फोटो कोणाकडे तरी आहेत. माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझ्या पोटात गोळा आला. फोटो कोणाकडे? मी थरथरत्या आवाजात विचारलं. माझ्या शरीराला हलकासा कंप फुटला होता. तेजसने मला एक निर्जन ठिकाणी भेटायला बोलवलं. मी तिथे गेले तेव्हा तो एकटा नव्हता. त्याच्यासोबत एक सुंदर विधवा तरुणी उभी होती. तिचे टपोरी डोळे आणि लांब सडक काळेभोर केस पाहून मी वाक झाले. तिने सोनेरी लाल रंगाची साडी नेसली होती आणि ती तेजसच्या खूप जवळ उभी होती. ही कोण आहे तेजस? मी विचारलं. तेजसने तिच्या कमरेत हात घातला आणि माझ्याकडे गालातल्या गालात हसून बघितलं. ही मयुरी, माझी खरी ओळी. काजल, तू फक्त एक खेळ होतीस. त्या दिवशी हॉटेलमध्ये जे झालं ते फक्त माझ्या या प्लॅनचा भाग होता. माझं मन हेलावलं. ज्याला मी 7वीपासून जीवापाड जपलं होतं त्यानेच माझा विश्वासघात केला होता. मयुरी माझ्याजवळ आली आणि तिने माझ्या गालाला स्पर्श केला. तिचा तो स्पर्श कापसाला पिंजून ठेवल्यानंतर जसा नाजूक असतो तसा होता. पण त्यामागे एक विषयी रहस्य होते. तिने तिच्या फोनमध्ये एक व्हिडिओ प्ले केला. तो आमच्या हॉटेलमधील प्रणयदृश्याचा होता. जर तुला हे कोणाला कळू द्यायचं नसेल तर तुला आम्ही सांगू ते करावं लागेल. मयुरीच्या त्या आवाजाने माझं मन नकळत तिच्या जवळ जाऊन थांबलं. भयाने माझ्या मनात दाटलेली काळजी आता रडण्यात बदलली होती. तेजस आणि मयुरीने मिळून मला फसवले होते. पण का? मयुरी म्हणाली, काजल, तुझे वडील ज्या जमिनीचे मालक आहेत ती जमीन आता आम्हाला हवी आहे, नाहीतर हे दृश्य अख्ख्या गावात पसरेल. माझं निरागस रूप आता माझ्या मोठ्या संकटात सापडलं होतं. तेजसने माझ्याकडे बघून क्रूरपणे डोळे फाडून बघितलं. मी ज्याच्या मिठीत विलीन व्हायचं स्वप्न बघितलं होतं तोच आज माझा काळ बनून उभा होता. तेजस आणि मयुरीचे ते 2 शब्द ऐकून माझं मन हेलावलं. ज्याच्या प्रेमात मी बेधुंद झाले होते त्यानेच माझ्या विश्वासाचा असा लिलाव केला होता. मयुरी त्या सोनेरी लाल रंगाच्या साडीत वातावरणात एखाद्या नागिनीसारखी भासत होती. माझ्या डोळ्यातलं तेज आता भीतीने नाही तर संतापाने चमकू लागलं होतं. काही क्षण मी रडले. माझे डोळे पाणावले. पण मग मला आठवलं, तेजसने मला हॉटेलमध्ये काही गोष्टी शिकवल्या होत्या, पण त्याने मला कमी लेखण्याची चूक केली होती. मी लाजून चूर होणारी ती साधी काजल आता उरली नव्हती. ठीक आहे, मी शांत आवाजात म्हणाले, तुम्हाला सगळ्या जमिनी हवी आहे ना? उद्या सकाळी कागदपत्रे घेऊन
याच हॉटेलमध्ये बाहेर या. तेजसच्या चेहऱ्यावर एक सूचक हास्य आलं. त्याला वाटलं होतं मी घायाळ झाले आणि आता पूर्णपणे त्याच्या ताब्यात आहे. पण त्या रात्री मी गप्प बसले नाही. मी माझ्या कॉलेजच्या एका मित्राची मदत घेतली, जो सायबर एक्सपर्ट होता. तेजसने त्या हॉटेलमध्ये मला नेलं होतं. तिथल्या CCTV फुटेजमध्ये मयुरी आणि तेजस आधीपासून त्या रूममध्ये कॅमेरा सेट करताना दिसत होते. तो पुरावा माझ्या हातात आला. दुसऱ्या दिवशी सकाळी तेजस आणि मयुरी गाडी घेऊन आली. मयुरीने आज सुंदर नेटची साडी नेसली होती आणि ती खूप मोहक दिसत होती. तेजसने माझ्याकडे बघून गालातल्या गालात हसून विचारलं, कागदपत्रे आणलीस? मी माझा फोन काढला आणि त्यांना तो व्हिडिओ दाखवला, जो मी काल रात्री मिळवला होता. हे बघा, मी म्हणाले, हा व्हिडिओ तुमच्या कारस्थानाचा पुरावा आहे. जर तुम्ही माझे फोटो डिलीट नाही केले तर हा व्हिडिओ तुमची ब्लॅकमेलिंगची रेकॉर्डिंग थेट पोलिसांकडे जाईल. तेजसचा चेहरा पांढरा पडला. त्याच्या अंगाला हलकासा कंप फुटला. मयुरी, ज्या आत्तापर्यंत सौंदर्याला 4 चांद लावत होती, ती आता भीतीने शरमेने पाणी झाली होती. डिलीट कर सगळं, आत्ताच्या आत्ता, मी ओरडले. तेजसने घाबरून त्याच्या फोनमधील सर्व डेटा माझ्यासमोर नष्ट केला. मयुरीच्या डोळ्यात आता अपराधीपणाची भावना स्पष्ट दिसत होती. तिने हळुवार आवाजात माफी मागण्याचा प्रयत्न केला, पण मी तिला थांबवलं. तेजस, तू मला प्रेमाची स्वप्ने दाखवून माझ्या निरागस रूपाचा फायदा घेतलास. पण लक्षात ठेव, मुलगी प्रेम करू शकते, तसाच स्वतःचा सन्मानही वाचवू शकते. ते तिथून निघून गेले. मी एकटीला त्या हॉटेलच्या पायऱ्यांवर उभी होते. माझ्या मनात दाटलेली काळजी आता दूर झाली होती. आई बाबा घरी आले तेव्हा त्यांनी माझ्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला. त्यांना काहीच माहिती नव्हतं, पण माझ्या चेहऱ्यावरच्या समाधानाने अश्रू बघून त्यांना वाटलं होतं की त्यांची मुलगी आता मोठी झाली आहे. माझं मनाला वेड लावणारं हे पहिलं प्रेम आता संपलं होतं. पण त्यातून मला एक नवी ओळख मिळाली होती. मी आता कोणासमोरही न झुकणारी एक खंबीर मुलगी बनले होते.